हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं मी माझी पुण्यात असणारी गाडी तीच क्लासिक 350 जी मी ऑफिसला जायला वापरतो. आत्ता खरं तर वाजलेत जवळजवळ 12. सकाळी 8 वाजल्यापासून ऑफिसचं काम करतो आहे. मीटिंग्स काही संपेनात. मग आत्ता वेळ मिळाला. अशी होती आहे माझी दिवसाची सुरुवात. बघू आता पुढचा दिवस कसा जातो आणि संध्याकाळी यायला किती वाजत आहेत. ऑफिसमध्ये लेट जाण्याचा ड्रॉबॅक असा आहे की ऑफिसमध्ये पार्किंगच कुठे मिळत नाही. सगळं फुल झालेलं असतं. कंपनीची स्वतःचं पार्किंग आहे, पण तरी पण काही मिळत नाही. ही आपली बुलेट एकटी उभी आहे. कोणाच्या तरी पार्किंगमध्ये लावली आहे मी, आय डोंट नो. आत्ता ऑफिसमधनं निघतो आहे. 6:30 होत आले. 7:30 तरी वाजतील पोचायला आता. आत्ता कुठे थोड्या वेळ आधी ऑफिसमधनं आलेलो. परत रात्री ऑफिसला जावं लागते आता. काम आलं आहे, क्लायंटचा कॉल आहे, काय डिप्लॉयमेंट्स करायचे आहेत. सो चाललो आहे. दुपारी एवढी गर्दी होती त्या पार्किंगमध्ये, आता एक कुत्रासुद्धा नाही आहे. हवं तिथं गाडी लावू शकतो, पण मी आमच्या पार्किंगमध्येच लावली आहे. आता जवळजवळ 11:30 होऊन गेलेत. बरंच काम आहे, कधी संपेल माहीत नाही. हा माझा डेस्क आणि कोण नाही ऑफिसमध्ये, मी एकटाच आहे. आणि सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांच्याशी काय गप्पा मारणार. असो, बराच उशीर झाला, बराच वेळ कामात गेला आहे. आता जवळजवळ 6:30 झालेत, तरी माझं काय काम हे संपेना. थोडं चहा कॉफी प्यायचं म्हटलं तर आमच्या ऑफिसमध्ये आता दूध नाही आहे. सो ब्लॅक कॉफी घ्यायला लागेल किंवा ब्लॅक टी. हां, लाईफ इज अनफेअर. माझ्या मित्रांना वाटायचं किंवा इनफॅक्ट वाटतं की आम्ही AC मध्ये बसतो, आमचं बसून काम आहे, आम्हाला वर्क फ्रॉम होम मिळतं. पण त्यांना कोण सांगेल की ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतात. प्रत्येकाचं स्ट्रगल प्रत्येकाच्या जाग्यावरती त्यांना खूपच वाटतं. पण हे फॅक्ट्स आहेत. जे IT मध्ये काम करतात त्यांना हे खूप रिलेटेबल असतील की काही जास्त पैसे मिळतात वगैरे, सगळं ठीक आहे. बट तेवढीच जास्त आमची घासून पण घेतात. काय करणार. हा आमचा कॅफेटेरिया आहे. इथे दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि हे मोकळं आमचं ऑफिस. आत्ता ऑफिसमध्ये AC चालू नाही आहेत आणि माझ्या एकट्यासाठी का चालू ठेवतील. म्हणून मी आता टेबल फॅन घेतला आहे डेस्कवरती. त्याने हवा खातो आहे. बट प्रॉब्लेम असा येतो आहे की टेबल फॅनच्या हवेमुळे क्लायंटला डिस्टर्बन्स होत आहे. त्यांना ऐकूच येत नाही मी काय म्हणतो आहे. स्ट्रेंज. आता हळूहळू झोप पण यायला लागली आहे. मस्त गरम चहा मिळाला असता ना तर मजा आली असती. चहाची तलप पाण्याने भागवली आणि परत कामाला लागलो. बघता बघता कधी सकाळ झाली, कधी 9, 9:30 वाजले कळत नाही. आणि मग मी ऑफिसमधनं निघालो. आज शिवजयंती आहे. जागोजागी सगळीकडे शिवजयंती छान साजरी केली जाते. घरी गेलो, झोपलो, संध्याकाळी उठलो जवळजवळ 7 वाजता. चहा घेतला आणि काही ऑफिसचं थोडं राहिलेलं काम केलं. जागोजागी छोटी मोठी मंडळं शिवजयंती छान साजरी करतात आणि करायलाच हवे. महाराजांमुळे आपलं हिंदुत्व टिकलंय. महाराज घरोघरी पोचायला हवेत, नवीन पिढीला कळायला हवेत. जय शिवराय.